नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 8वं चॅप्टर पाहतोय बघा. 8व्या चॅप्टरचं नाव आहे 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या यांच्या स्वाध्यायाला आपण काय करतोय, आज सुरुवात करतोय. पहिला प्रश्न बघा याच्यातला, एकूण किती सममूळ संख्या आहेत? मग सगळ्यात आधी मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे अशा ज्या कोणत्या दुसऱ्या पाढ्यामध्ये येत नाहीत. जसं की 2 आहेत, 3 आहेत, 5 आहेत, 7 आहेत. अशा पद्धतीने या ज्या संख्या आहेत या फक्त स्वतःच्या किंवा एकाच्या पाढ्यामध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पाढ्यामध्ये त्या येत नाहीत. अशा संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. त्यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स नावाने ते ओळखले जातात. मग आपल्याला विचारलंय की मूळ संख्या, ते पण किती? सममूळ संख्या. सम म्हणजे काय? तर त्याच्या शेवटी किती आले पाहिजे? 0, 2, 4, 6 किंवा 8. त्यांनाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इव्हन नंबर्स. मग लक्षात ठेवायचं बाळांनो, जेवढे पण प्राईम नंबर्स किंवा जेवढ्या पण मूळ संख्या आहेत त्यापैकी फक्त एकच संख्या जी आहे ही 2, ती काय आहे? तर सम आहे किंवा इव्हन आहे. बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत किंवा ऑड नंबर्स आहेत. मग प्रश्न बघा, व्यवस्थित बघा काय विचारलाय. किती सममूळ संख्या आहेत? किती? कोणती नाही, किती विचारलाय. किती आहे? मग एकच आहे. कोणती? 2 आहे. एकच कोणता ऑप्शन दिला आपल्याला? तिसरा पर्याय जो आहे तो अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, त्यात म्हटलं 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती आहे? विषम मूळ संख्या घ्यायच्यात बघा मग आपल्याला. मग सगळ्यात आधी 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आपण काढून घेऊ बघा. 1 ते 50 मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहे? मग बघा, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहेत, 13 आहेत, अजून 17 आहेत, 19 आहेत, नंतर 23 आहेत, नंतर 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29 आहेत. त्यानंतर 31 आहेत. त्यानंतर 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37 आहेत. नंतर 41 आहेत, 43 आहेत, 47 आहेत. एवढ्या संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. त्या कुणाच्या आतमध्ये येत आहे? 1 ते 50 यांच्या आतमध्ये. मग कोणत्या विचारले आपल्याला? फक्त विषम. मग विषम म्हणजे 2 सोडून द्या, बाकी सगळ्यांची बेरीज करा. मग करा बरं. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 11 26, 26 आणि 13 39, 39 आणि 17, 39 आणि 7 किती होतात? 46, 46 आणि 10 56, 56 आणि 19 म्हणजे 66 75, 75 आणि 23, 75 आणि 23 किती झाले? 98, 98 आणि 29 म्हणजे 108, 118, 127. 127 मध्ये काय करायचं आपल्याला बघा? 31 ऍड करायची आहे. करा बरं मग. 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, उरला 1. आता 158 मध्ये 37 करायची आहेत. 8 आणि 7 15, चलाला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 3 9. अच्छा, 1 जसाचा तसा 195. त्याच्यामध्ये आता काय करायचे? 195 मध्ये 41, मग 43 आणि मग 47 सगळे एकत्र करून घेऊ बघा आपण. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 7 16. चलाला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22. चलाले 2, 2 आणि 1 3. 326 मिळालेलं आहे बघा आपल्याला उत्तर. म्हणजेच काय? 1 ते 50 मधल्या विषम मूळ संख्या जर का आपण घेतल्या आणि त्यांची बेरीज जर का केली तर ती किती येते? 326 येते आहे. कोणता पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे.
तिसरा प्रश्न आहे बघा आपला, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या. मग 1 ते 100 यांच्यातली सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 3. 3 फक्त 3च्याच पाढ्यात येतात किंवा एकाच्या पाढ्यामध्ये येतात, बाकी कोणत्या पाढ्यामध्ये ते येत नाही. ही काय झाली? सर्वात लहान. आणि काय सांगितले? सर्वात मोठी विषम संख्या. सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? 100 तर समसंख्या आहे, याच्या आधीची 99. ही काय? तर सर्वात मोठी विषम संख्या. यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. करा बरं मग. इकडे करून घेऊ बघा आपण उभ्या मांडणीमध्ये. 99 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? गुणायचं आहे 3 ने. मग 3 नम 27. हातच्यात आले 2. 3 नम 27 आणि 2 29. म्हणजे 297. 297 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्या विचारली बघा आपल्याला. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? अशी संख्या जी दुसऱ्या पाढ्यांमध्ये येते. मग 79 पहिला पर्याय दिला, ते कोणत्याच पाढ्यात येत नाही बघा. हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. 89 सुद्धा कोणत्याच पाढ्यात येत नाही, हा सुद्धा प्राईम नंबर आहे बघा, त्याला पण सोडून द्या. 31 सुद्धा कोणत्याच पाढ्यात येत नाही, तो पण प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, तिला पण सोडून द्या. 91 येतात बघा. 13 साती किती होतात? 91. म्हणजे 91 ही जी संख्या आहे ती एकाच्या पाढ्यात पण येते आहे, त्याच्यानंतर 7च्या पाढ्यात पण येते आहे, 13च्या पाढ्यात पण येते आणि 91च्या पाढ्यात तर येतेच आहे. म्हणजेच काय? ती संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या कॉम्पोजिट नंबर म्हणतो आपण त्याला बघा. तो काय येतं? दुसऱ्या पाढ्यामध्ये येतोय. मग 91 येत आहेत. कितवा पर्याय आपला अचूक आहे? चौथा पर्याय आपला अचूक आहे. पाचवा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे? मग आता चौरस संख्या, चौरस संख्येला आपण काय म्हणतो? स्क्वेअर असला पाहिजे. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग असला पाहिजे. वर्ग म्हणजे काय? एखादी संख्या घेतली समजा 3 आणि 3ला 3ने गुणलं तर त्याला काय म्हणतो आपण? 3चा काय केला आपण? वर्ग केला. 3चा वर्ग किती होतो? 9. तिला म्हणतो आपण काय? तर चौरस संख्या. म्हणजेच काय? आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर पाहायचं आहे, पूर्ण वर्ग संख्या पाहायची आहे. मग 144, 154, 356, 131 यांच्यापैकी जर का तुम्ही 144 जर का घेतले तर हा कुणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. म्हणजेच काय? हा 12चा वर्ग आहे. म्हणजेच काय? तर ही चौरस संख्या आहे. कोणती? 144. मग कोणता पर्याय आपला अचूक आहे? पहिला पर्याय जो आपला अचूक आहे. 144 ही चौरस संख्या आहे. 6वा प्रश्न आहे बघा, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? मग जर का तुम्ही 1 ते 100 यांची जर का लिस्ट केली तर यांच्यामध्ये मूळ संख्या म्हणजे अशा ज्या दुसऱ्यांच्या पाढ्यामध्ये येत नाहीत अशा एकूण किती संख्या आहेत? 25 संख्या आहेत. 25 मूळ संख्या किंवा त्यांना काय म्हणतो आपण? 25 प्राईम नंबर्स. हे काय आहे? 1 ते 100च्या मध्ये आपल्याला सापडतात. कितवा पर्याय मग? 25. दुसरा पर्याय अचूक आहे. 7वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही? मग आपल्याला विचारलं बघा, मूळ पण नको आहे. मूळ म्हणजे प्राईम नंबर सुद्धा नको आहे, म्हणजे ती कोणाच्या टेबलमध्ये यायला सुद्धा नको. आणि संयुक्त सुद्धा नको म्हणजे कंपोजिट सुद्धा नको. संयुक्त नको म्हणजेच काय? ती कोणाच्या टेबलमध्ये येत सुद्धा नाहीये. म्हणजे मूळ पण नाहीये ना कोणाच्या टेबलमध्ये पण येत नाहीये. बरोबर? म्हणजे दुसऱ्या टेबलमध्ये पण येत नाहीये. अशी कोणती संख्या आहे? तर अशी एकच संख्या आहे बाळांनो. 1 ही संख्या मूळ सुद्धा नाही आहे आणि संयुक्त सुद्धा नाही आहे. मग कोणता पर्याय अचूक आहे आपला? चौथा पर्याय अचूक आहे. 8वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती जोडी जोड मूळ संख्यांची जोडी नाही? जोड मूळ संख्या. मग जोड मूळ संख्या काय असतात? जोड मूळ संख्या त्यांना काय म्हणतो आपण? ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय?
दोन्ही नंबर कसे पाहिजे, प्राईम पाहिजे, आणि त्यांच्यातला गॅप कितीचा पाहिजे, त्यांच्यातला गॅप किंवा काय पाहिजे, फरक कितीचा पाहिजे, 2चा फरक पाहिजे. मग बघा 11 आणि 13 दोघी मूळ संख्या आहेत बघा, आणि दोघींमधला फरक 2 आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आपल्याला जोडी नसलेलं ओळखायचं आहे. नंतर आलं 13 आणि 15. 13 मूळ संख्या आहेत पण 15 काही मूळ संख्या नाही. का बरं? 15 हे 3च्या पाड्यामध्ये येतात, 5च्या पाड्यामध्ये येतात, 15च्या पाड्यात येतात, 1च्या पाड्यात येतात. म्हणजेच काय, ही मूळ संख्या नाही. तो कोणता नंबर आहे? कॉम्पोजिट नंबर आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणून ही दुसरी जोडी जी आहे ती दोन मूळ संख्यांची नाही. म्हणून अचूक पर्याय कोणता आहे? दुसरा आहे. 9वा प्रश्न दिला बघा. कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही? मग लक्षात ठेवायचं बघा, चौरस संख्या घेतोय आपण. चौरस संख्या काय सांगितलं मी तुम्हाला, त्यांना काय म्हणतात? स्क्वेअर नंबर किंवा वर्ग संख्या. काय लक्षात ठेवायचं आहे? एकाचा वर्ग किंवा एकाचा स्क्वेअर काय असतो? एकच असतो. 2चा वर्ग काय? 4. 3चा वर्ग काय? 9. 4चा वर्ग काय? 16. 5चा वर्ग काय? 25. 6चा वर्ग काय? 36. 7चा वर्ग काय? 49. 8चा वर्ग काय? 64. 9चा वर्ग काय? 81. आणि 10चा वर्ग काय? तर 100. लक्षात घ्या आता शेवटी कोणता अंक येतोय? 1 येतोय. 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1 आणि 0. मग बघा 1 तर येतोय, 4 सुद्धा येतोय, 6 सुद्धा येतोय. कोणता येत नाहीये? 8 येत नाहीये. आपल्याला कोणता असू शकणार नाही विचारलं होतं. कोणता नसेल? 8 हा अंक त्याच्या शेवटी कधीच नसेल. 10वा प्रश्न आहे बघा. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे? मग सहमूळ संख्या. त्यांना आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? को-प्राईम नंबर्स. म्हणजेच काय? सहमूळ संख्या किंवा को-प्राईम नंबर म्हणजे असे नंबर ज्यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर असतो. कॉमन फॅक्टर किंवा त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण? सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे काय? त्या एकाच्याच पाड्यामध्ये त्या एकत्र येतात, बाकी कोणत्या पाड्यामध्ये ते येत नाही. त्यांचे जर का तुम्ही अवयव पाडलेत तर फक्त ते एकच असणार आहे. मग बघा बरं, कोणतीही संख्या घेतली ते जर का को-प्राईम नंबर आहे किंवा सहमूळ संख्या आहे तर त्यांचा कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव कोणता आला? फक्त 1 आला. काय सांगितलं? या सामायिक अवयवाची काय करायची आहे? दुप्पट, म्हणजे याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, गुणायचं आहे. मग उत्तर किती आलं? 2. पुढील पैकी कोणता ऑप्शन आहे? बघा दुसरा ऑप्शन अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मग चौरस संख्या आपण आधीच पाहिल्या. चौरस संख्या कोणाला म्हणतो आपण? तर चौरस संख्या म्हणजे काय? तो कोणाचा तरी काय असेल? वर्ग असेल. जसं की 3 गुणिला 3 किती येतात? 3 गुणिला 3 9. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्यांना त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येतात. जसं की 3 आहे, 3चा पावर असा त्रिकोण निघतोय. किंवा 6 आहे, पावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असा ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये लिहिता येते. तसंच चौरस संख्यांना असं चौरसाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो बघा आपण. जसं की पावर 4 आहे समजा संख्याचा, 1, 2, 3 आणि 4. 9 असतील तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा पद्धतीने आपण 9 लिहू शकतो. यांना म्हणतो आपण चौरस संख्या. मग पहिला पर्याय काय सांगितला? 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. 2 क्रमवार संख्या घेऊ बघा आपण. एक घेतली आपण 3, एक घेतला आपण 4, त्यांचा गुणाकार करा. 3 चौक किती झाले? 12. 12ची निमपट म्हणजे निम्मे करा.
2 भाग करा, किती उत्तर आलं? 6. 6 काय आहे? त्रिकोणी संख्या आहे का? हो, 6 त्रिकोणी संख्या आहे. चला, पहिलं बरोबर असू शकते. दुसरं काय म्हटलं? दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. बरोबर, दिलेली संख्या जर का 3 आहे, तिला त्याच संख्येने म्हणजे 3नेच गुणलं तर उत्तर आलं 9. 9 म्हणजेच काय? वर्ग संख्या आहे किंवा चौरस संख्या आहे. दुसरंही बरोबर आहे. तिसरा पर्याय काय बघा? 1 ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे. हो, 1 ही संख्या त्रिकोणामध्ये सुद्धा दाखवता येते आणि चौरसामध्ये सुद्धा काय करता येते? तर दाखवता येते आहे. एक संख्या त्रिकोणी पण आहे आणि चौरस सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा पण पर्याय बरोबर आहे. आणि चौथा काय म्हटलं? 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. या घेतल्या होत्या आपण 2 क्रमवार संख्या 3 आणि 4 यांचा गुणाकार केला, काय उत्तर मिळालं? 12. 12ला काय सांगितलं? ही कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या. पहा बरं, 12ला लिहू त्रिकोणामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नाही, त्रिकोण काही बनत नाही. बरोबर, एक एकने वाढलं पाहिजे होतं ना. इथं 1 झालं, इथं 2 टिपके आले, इथं 3 आहे, इथं 4 आहे, खालती किती पाहिजे? 5. 2च येतात. म्हणजे त्रिकोणी संख्या आपल्याला काही मिळत नाही. म्हणजे चौथं जे विधान आहे ते कसं आहे? तर चुकीचं आहे आणि आपला अचूक पर्याय किती आहे? 4 आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा चॅप्टर आपलं संपलेलं आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.